आणि यानंतर बातमी अजित पवार यांच्या संदर्भातली. भाजपनं आम्हाला भ्रष्टाचारी म्हटलं आणि भ्रष्टाचारी म्हणत आमच्यावरती टीका केली आणि आता आमच्याच पक्षातले तेच लोक भाजपमध्ये जात आहेत, त्यांना प्रवेश दिला जातोय. आता त्यांना राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचारी वाटत नाहीत का, असा सवाल अजित पवार यांनी विचारला आणि भाजपवर निशाणा साधला. पुण्यात ते बोलत होते. पुण्यामध्ये काँग्रेससोबत सन्मानपूर्वक आघाडी झाली तर करू असं सांगायलाही ते विसरले नाहीत. पुण्यात राष्ट्रवादीला 162 आणि काँग्रेसला 116 जागांचा प्रस्ताव दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना विविध मुद्द्यांवर अजित पवारांनी काय म्हटलं आपण पाहूया. हेच भाजपवाले आमच्यावर कारण नसताना, काही संबंध नसताना भ्रष्टाचाराच्या बद्दलचे आरोप करत होते. त्याच भाजपला आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते जवळचे वाटायला लागलेत, चांगले वाटायला लागलेत, स्वच्छ वाटायला लागलेत, पारदर्शक वाटायला लागलेत. म्हणजे किती दोन तोंडांनी कसं आपण बोलतो त्यातले प्रकार, ओठात एक पोटात एक, ह्या प्रकारचा केबिलवाणा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आता सध्या इथं चाललेला आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर सगळं साध्य त्या ठिकाणी होत असतं आणि त्याच्यातनं कुठंही कुणालाही अडचण येणार नाही, कुणालाही आपण एकटं अशा प्रकारची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजिबात वाटून देणार नाही. कुणी काही त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आरेला कार्य करणारे लोक आहोत. आपणहून आम्ही कधी कुणाच्या वाटेला जात नाही, परंतु कुणी आमच्या वाटेला गेलं तर आम्ही बघ्याची भूमिका घेणारे निश्चितपणे नाहीये. एवढीच नोंद संबंधितांनी त्या ठिकाणी घ्यावी. ज्याच्या घरातल्याला उद्याच्याला उमेदवारी मिळेल, तो कार्यकर्ता असेल, तो नेता असेल, तो आमचा आत्ताचा विद्यमान पदाधिकारी असेल किंवा विद्यमान नगरसेवक नगरसेविका असेल, जे काही आम्हाला देताना काही नवे पण चेहरे द्यायचे, काही अनुभवी पण लोक द्यायचे. पण मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की एकदा पक्षाने निर्णय घेतला तर मला नकोय, मी ह्यावेळेस काही उभं राहत नाही, मला जमत नाही, अशा प्रकारची नकारात्मक भूमिका ही कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या जवळच्यांनी कुणी घेता कामा नये, अशा प्रकारच्या सूचना आम्ही आमच्या पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांना दिलेल्या आहेत.